Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navainil World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक सो बिझी राहणार आहे. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे आणि आईची पूजा चालू आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज बाय, काळजी घे. सो काही दिवसांपासून मला असं वाटतंय जेवण म्हणजे फक्त जे शिस्त तेच नसतं, बट आपण त्याला कसं अरेंज करतोय टेबलवर ते सुद्धा फार महत्वाचं आहे. जसं की आता सगळ्यांनाच माहिती आहे फेस्टिवल चालू झालेले आहेत, फ्रेंड्स फॅमिली यांचं येणं जाणं सतत चालू असतं आणि अशा टाइमला मला असं वाटलं की छोटंसं चेंज असायला पाहिजे. डायनिंग टेबल आहे त्याचं जो सेटअप आहे ते थोडंसं मला चेंज करायचंय. त्यासाठी मी माझे जे प्लॅटर्स आहेत ते काढले, त्याचबरोबर जे टेबल रनर्स मॅट्स ते सुद्धा काढले. छोटंसं एक चेंज आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार असं मोठं नाही आहे चेंज, बट म्हणतात ना की छोटंसं चेंज मुळे सुद्धा आपलं जे सिंपल मील आहे, सिंपल जे जेवण आहे ते सुद्धा खूप स्पेशल होऊन जातं. टेबल ही एक अशी स्पेस आहे जिथे आपण सगळे एकत्र बसतो, खूप सारे मेमरीज शेअर करतो, एकत्र येऊन जेवतो. म्हणूनच मी एक छोटंसं चेंज केलेलं आहे माझ्या डायनिंग टेबलचं. चला मग मी तुम्हाला ते दाखवते. सर्वात आधी हा गॉर्जियस लीफ पॅटर्न रनर घेतला. त्यात हलकीशी गोल्डन वेविंग आहे जी एकदम एलिगंट टच देते. टू मच फ्लॅशी नाही, पण गोल्डमुळे लगेच फेस्टिव्ह फील येतो. बॅलन्स ठेवायला मी हे मेश प्लेसमॅट्स ॲड केले. प्रॅक्टिकल पण आहेत. टेबल हीट आणि स्टेन्स पासून वाचवतो आणि अँटी स्किड असल्यामुळे प्लेट्स वगैरे जागेवरच राहतात. गेस्ट यायचं सुरू झालं की सगळं नीट अँड हँडी असलं की टेन्शनच राहत नाही. हा वुडन कटलरी होल्डर खूप युजफुल आहे. 3 स्लॉट्स असल्यामुळे स्पून्स फोक वेगळं ठेवता येतं आणि डायरेक्ट टेबलवर ठेवलं की सगळं कन्व्हिनियंट होतं. ड्रॉवर उघडायचं मिक्सअप करायचा त्रासच नाही. माझ्याकडे नेहमी एक कराफ विथ टम्बलर्स टेबलवर असतात. पाणी, फ्रेश ज्यूस, लेमोनेड काहीही सर्व करायला परफेक्ट. वुडन लीड असल्यामुळे स्पिल होत नाही आणि ड्रिंक्स फ्रेश राहतात. गेस्टना पण सोपं जातं. एक छोटा जेस्चर पण खूप थॉटफुल वाटतो. फेस्टिव्ह सीझनला सर्व्हरवेअरमुळे खरंच खूप फरक पडतो. स्नॅक्स सर्व करायला हे ग्लास स्नॅक बोल्स विथ ट्रे परफेक्ट आहेत. नीट दिसतात, कॅरी करायला सोपे आणि स्टर्डी पण आहेत. मी ब्राईट मंडाला प्लॅटर्स पण घेतलेत, स्टार्टर्स, सॅलड किंवा भाजी सर्व करायला. त्यांच्या रंगामुळे टेबल लगेच ब्राईटन अप होतं. गेस्ट कॉम्प्लिमेंट केल्याशिवाय राहतच नाही. फेस्टिव्ह डिनरसाठी मी हे विस्की ग्लासेस घेतलेत. थिक, स्टर्डी आणि हातात घेतले की प्रीमियम फील येतो. कॉकटेल्स, ज्यूस, मॉकटेल्स काहीही सर्व करा, लगेच क्लासी वाटतं. आणि बस, टेबल सेटअप तयार आहे. रनर, मॅट्स, प्लॅटर्स, बोल्स, कराफ, ग्लासेस, कटलरी होल्डर सगळं मिळून टेबल अगदी वॉर्म आणि फेस्टिव्ह दिसतंय. माझ्यासाठी कुकिंग म्हणजे फक्त जेवण नाही, तर त्याभोवती तयार होणारा माहोल आहे. जेव्हा टेबल कॉझी आणि सुंदर दिसतं तेव्हा सिंपल मील पण सेलिब्रेशन सारखं वाटतं. हे माझे काही फेस्टिव्ह पिक्स होते. तुम्ही सुद्धा घेऊ शकतात कारण नेस्ट एशियाचा फेस्टिव्ह सेल लाईव्ह चालू आहे. अप टू 70% ऑफ. चेक डिस्क्रिप्शन फॉर ऑल प्रोडक्ट लिंक्स. परफेक्ट वेळ आहे तुमच्या घरात थोडी वॉर्मथ आणि स्टाईल आणायची. आता वाजले आहेत 7:30. सनी सकाळी गेला जेवल्यानंतर. त्याच्यानंतर मग मी काही शूट वगैरे केलं नाही. मी सुद्धा बिझी झाली. नायसाला मम्मा मस्त थोड्या वेळ झोपवलं कारण तरच ती फ्रेश फील करते, नाही तर मग या टायमाला झोपते. मग सगळं सायकल तिची चेंज होऊन जाते. मग कंपल्सरी दुपारी तिला मी झोपवते कारण सकाळी लवकर उठते. एनिवेज, सो आता मी चालली आहे मॉलमध्ये. नायसाला खूप दिवसांपासून टाइम झोनमध्ये जायचं होतं, तरी स्वीटीताई आता गणपतीमध्ये त्यांना घेऊन गेलेले मुलांना, बट स्टील शी वॉन्ट्स टू गो. मग कारण मला सुद्धा काम आहे मॉलमध्ये आणि वहिनींचं बर्थडे म्हणजे स्वप्नाली वहिनींचा बर्थडे आहे आज, म्हणून मग त्यांच्यासाठी कधी काढ. सकाळी काय, आता जायचंय थोड्या वेळानंतर बाबा आल्यावरती. कार्ड कधी बनवणार मग? आता नको बनवू, आपण येऊ घरी. नाही सू, घरी येणार आहोत. सो त्यांच्यासाठी गिफ्ट आणि केक बघते. मग सनी आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत कारण ते सुद्धा आता बाहेर निघतायत. म्हणून मग आम्ही त्यांना बोललो की आम्ही रात्रीच येतो, मग रात्रीच भेटू. पहिले कसं बाजूला होते तर लगेच
उडी मारता येत होतं तिकडे, पण आता म्हणजे ठीक आहे. एनिवेज, सो चला लेट्स गो. आणि आईला पण विचारलं, आई गेल्या आहेत खाली, सो त्या आहेत त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मग मी आईला विचारलं येतेस का, मग आई बोलले की येते. मग आता आईला पिक करते आणि मग निघणार. लेट्स गो. आता सप्तबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक का कांदे गुण मोती हा दिवाला पाहून दाखव काय तिला काय पाहिजे होतं माहिती का, ते चुप्पा चुप्स पाहिजे होतं. नाही नाही बस झाला. घरी अडकला काय काय नाही मिळणार. तुझं किती काही केलीस. हळू करायचं ना, नाही पडेल का काय वाटतं. थांब थांब, धक्काच नाही लागत त्याला. फ्रेंड एकदमच ट्रेन झालेस तू. काय रे, तू एकदम ट्रेन आहेस. वाव, ही पडली. खेळ स्पिन. थांब थांब थांब. अगं सापशिडी सारखं आहे. दाखव काय आलं. कार आता ते तुझ्या लकवर आहे. नाही थांब थांब कर. मध्ये गेला नायसाची फ्रेंडनी काढून टाकले. आई बोलते 600 रुपये. एक चॉकलेट, एक कार. वाजले आहेत एक्झॅक्ट 12. बर्थडे संपायला ॲक्च्युली 1 मिनिट बाकी आहे, पण ठीक आहे. ते दादा वहिनींना बाहेर घेऊन गेलेले. सनी पण मग थोडा लेट आला, म्हणून आम्ही ठरवलं की नंतरच जाऊया. व्हॉट इज इम्पॉर्टंट, सेलिब्रेटिंग बर्थडे. चला नाही सुचल. नाही खायचं स्वीट जास्त. चॉकलेट केक मला आवडत आलं. तुम्ही ते चॉकलेट केक आणलं. मला हे Happy birthday. Many many happy returns of the day. Thank you. काकीला देतो. दादाला काय आणलं? दादा लहान होत जरा थोड्या वेळासाठी. मी दादाला देईन. दादा फारच मोठा झालाय. पण बघू अगं तरी वाट लावशील कपड्यांची.
मुलगी आहे. दादा तुझ्याच कामात वाटलं का? गर्ल्सवाली गोष्टी होती त्यातलं एकही निघालं नाही, हेच निघालं. मस्त आहे मस्त आहे. हा दे काकी हॅपी बर्थडे. अरे इकडे तू दे फोटो घे किती धावत आली तिकडनं वाटलं काकीचा बर्थडे म्हणून. जागी राहिले तू कॉल मागवतो. काय म्हणतो सम्राट? चांगलं आहे चांगलं आहे. अरे वा ठीक. हा कुठे बसतात काय होतं खेळताय मग इथेच बसेल खेळताय. या ये तू रस्ता घे. तुम्ही उभे राहू. अरे मी नाही असं द्या. अरे ये बाबा राणी किती आली? कधी या बर्थडे सेलिब्रेशनला सगळे. अरे तू बोल ना. एस डब्ल्यू ए पी एन ए एल आय म्हणजे काकी. म्हणजे काकी अरे सोनाली काकीचं नाव आहे. तिला काकीच माहिती तुम्ही काय काकीचं करा. नावच नाही माहिती ना, असं झालं. हे काय समजलंय. एक रबर ऍपल नाही एवढे टाकू काढले त्यांनी. अजून भरत काढायचे आणि परत एकाच हातावर काढायचं तुला. टॅटू साठीच कमवत होती. टॅटू Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear काकी. Happy birthday to you. तिला पहिलं गाणं चाललंय. तू भरव पहिले काकीला. काकीला भरव. अगं काकीला भरव. अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी 7 दिवस कसे संपले समजलं पण नाही. तुमचं पण तसं झालं. तरी 2 दिवस एक्स्ट्रा होते तरी कसे संपले समजलं नाही. असं वाटतच नव्हतं संपले. म्हणजे मी विचार केला मग दीड दिवसाच्या गणपतीला बाप्पा काय करत असतील ते. बाप्पा आले आणि लगेच गेले असं मला बरोबर नाही. 1.5 दिवस अजिबात नाही. 5 दिवस असून 7 दिवस 1.5 दिवस म्हणून एकदम पहाटे पहाटे पूजा करतात. हो करतात. 5-6 आधी 2 वाजता पण करतात काही लोक. ते ब्राह्मण मिळत ना. वहिनीने आमची एवढी खातिरदारी केली. तेच ना रात्री 12:30 12:30ला ढोकळा चकली. नशीब जेवण बिवण नाही केलं. होता. अरे होतं सीफूड. खूप खूप बोलले ना मला सकाळीच. मी नाही बोलली परत लेट येणार. आपण करू कधी दादा. तू आता नवरात्री नंतर येईल आपलं टाइम. तू साऊथ आफ्रिकेवरून आल्यावर चला साऊथ आफ्रिका. तुम्हाला काय वाटतं? हो मला कळलंच नाही. हा वहिनीला परफेक्ट झालं गिफ्ट जे दिलंय. वहिनी बारीक झालं तुम्ही. भारी झाली. What is important? तुझं असणं. नायसाने आणलेला फ्रॉक. जीन्सवर पण आहे. छान आहे. नायसाने आणलेला फ्रॉक. बर्थडे गर्ल रेडी आमच्या. वहिनी कुठे पार्टी? वहिनी पार्टी आफ्टर नवरात्री. डायरेक्ट नवरात्री नंतर आम्हाला उपवास आहे. आम्ही येतो तेव्हा नवरात्री लागते. परवा फ्रायडे. तुम्ही कधी जाता? जाता कधी? डोली म्हणजे काय? डोली म्हणजे काय? डोली म्हणजे काय? डॉल. अच्छा डॉल आहे. डॉलची लाडात डॉली झाली. उद्या आणू उद्या. बाय बाय. घालून झोपू नका. आता डेटवर जाऊ मस्त. तू 9 वर्ष बघितलंच नाही. आमची डेट फक्त कॅलेंडरवर असते. ए बघ ते बघ मिळालं बघ. गो.